नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी इथे एक पारंपरिक पदार्थ बनवत आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 3 मोठे कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये 3 चमचे हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालून घेते। म्हणजे एका वाटीला 1 चमचा प्रमाणे मी इथे पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा इथे पांढरे तीळ घेतलेले आहे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धासा चमचा लाल तिखट घेतले। तिखट इथे बेतानेच घातले कारण हिरवी मिरची घातलेली असल्या कारणाने। त्यानंतर अर्धासा चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतले। त्यानंतर 1 चमचा इथे मी ओवा घालून घेते। ओवा आपल्याला हातावर असा चोळूनच घालायचा आहे म्हणजे फ्लेवर छान येतो। त्यानंतर इथे जिरं सुद्धा मी हातावर चोळूनच घातलेलं आहे। जिरं घालून झाल्यानंतर यामध्ये मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली भरपूर अशी। आणि त्यानंतर आता आपल्याला हे ना थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, म्हणजे मसाले व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतील। या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, इथं तुम्ही ना चिंच गुळाचा कोळ घातलात तरीही चालेल किंवा लिंबू घातलं तरी चालेल, पदार्थ छान टेस्टी होतो त्याच्याने। पण आमच्याकडे इतकं चालत नाही आंबट गोड वगैरे असं, तर त्यामुळे मी इथेही साध्याच पद्धतीने करत आहे। साधं जरी केलं तरी खूप छान होते हा पदार्थ। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये ना आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर बनवायचं आहे। तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं एक बॅटर बनवून घेते। असं सैलसर बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे आणि कुठेही गुठळी राहू द्यायची नाही आहे बेसन पिठाची। व्यवस्थित अगदी बॅटर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने असं बॅटर आपल्याला इथे बनवायचं आहे। अगदी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, अगदी मऊसर बनवायचं आहे बॅटर। तर इथे आता आपलं हे बघा हे पीठ भिजवून झालेलं आहे। तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत स्किप न करता, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर बघा मैत्रिणी, इथं मी अळूचे पानं घेतले, तुम्ही समजलंच असेल मी काय बनवते। तर तरीसुद्धा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। बघा इथे मी अळूचे पानं घेतलेली आहेत, एकदम मस्त ताजी ताजी अळूची पानं घेतलेली आहेत मी, आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बरं का पानं। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे अळूच्या पानाचं मध्ये जो देठ आहे किंवा जी शीर असते ती आपल्याला अशी सुरीच्या मदतीने अशी काढून घ्यायची आहे बघा। म्हणजे काय होतं, आळू वडी ज्यावेळेस आपण अशी गोल वळवतो त्यावेळेस असं ती व्यवस्थित वळल्या जाते जर शीर काढलेली असेल त्या पानाची। तर या पद्धतीने असे बघा मी आता ह्या पानाच्या शिरा काढून घेते। खूप सुंदर आळू वडी होते। आणि मैत्रिणींनो, या आळूचा एक दुसरा प्रकार म्हणजे दुसऱ्या पद्धतीने आळू वडी बनवलेली आहे। तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघा, कारण तो व्हिडिओ सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। हा तर आहेच आपला पारंपरिक पद्धतीने, पण तो सुद्धा नवीन पद्धतीने आणि अगदी सोपा हा वडी बनवलेली आहे। तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। बघा या पद्धतीने अशा आता आपल्याला सर्व पानांचे देठ किंवा शिरा अशा कट करून घ्यायच्या किंवा अशा काढून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने। तर इथे मी आता सर्व पानांच्या अशा शिरा आता काढून घेते। तर बघा मैत्रिणींनो, झाल्या आहे माझ्या सर्व शिरा पानांच्या काढून। बघा या पद्धतीने अशा काढलेल्या आहेत सर्व पानांच्या। बघा तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता बघा। तर आता हे झालं आहे। त्यानंतर आपल्याला असं पान ठेवून घ्यायचं आहे आणि लाटणं फिरवून घ्यायचं आहे त्यावरती, म्हणजे ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे पान असं लाटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं बरं का। त्याने काय होतं माहिती का, जी आपण वडी वळवतो तर त्यावेळेस आपली वडी अगदी अलगदपणे वळली जाते, म्हणून आपल्याला ह्या शिरा अशा मोडून घ्यायच्या आहेत लाटणं फिरवून त्यावरती बघा या पद्धतीने। म्हणजे ज्या कडक असतात ना त्या नरम होतात, त्यातलं असं कडकपणा निघून जातो आणि व्यवस्थित असं आपल्याला वडी व्यवस्थितपणे वळवता येते। तर बघा या पद्धतीने आता मी सर्व पानांचं असं लाटून घेतलेलं आहे बघा। आता ह्या सर्व पानांवरती मी लाटणं फिरवून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला, आणि हे पीठसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे बरं का। त्यानंतर आता आपल्याला पानाला पीठ लावून घ्यायचं आहे। तर प्रथम मी इथे आता काय करणार आहे, मोठं पान घेते थोडंसं अगोदर, म्हणजे सुरुवातीला मोठं पान घ्यायचं जरा, मग मध्ये छोटी छोटी पानं लावायची। तर आता असं पानं ठेवून घ्यायची आहे बघा।
असं पान ठेवल्यानंतर याला आता आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. तर एकसारखं असं बेसन पीठ आपल्याला लावायचं आहे. जरासं पातळसरच लावायचं आहे. म्हणजे आपल्याला 3-4 पानं तरी ठेवावे लागतात ना, त्यामुळे थोडंसं पातळच लावून घ्यायचं. जर तुम्हाला दाटसर लावायचं असेल तर लावू शकता बरं का, पण वडी खूप जाड होते, मग शिजायला पण वेळ लागतो. त्यामुळे जरासं आपण पातळसरच असा थर देऊन घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने एका पानाला लावून झाले. आता एक पान जर आपलं असं सरळ ठेवलं असेल तर दुसरं पान आपल्याला असं म्हणजे ॲपोजिट ठेवायचं आहे. इकडे एक टोक इकडे एक टोक असं करून, तर उलटसुलट असं ठेवून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्याही पानाला आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं सर्व पूर्ण पानावरती बेसन लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा मी इथं तिसरंसुद्धा पान ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला मोठं ठेवायचं, मध्ये छोटे छोटे पानं ठेवली तरी चालतात, 3-4 पानं ठेवली तरी चालतंय. बघा या पद्धतीने असं सर्व आता मी हे बेसन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर साईडने बघा असं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला थोडंसं असं दुमडून घ्यायचं आहे. दुमडून झाल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं बेसन लावून घ्यायचं आहे, म्हणजे वडी व्यवस्थित अशी चिटकून राहते, चिटकून बसते. म्हणून आपल्याला हे पुन्हा एकदा असं वरतून थोडंसं लावून घ्यायचं आहे. तर या पद्धतीच्या वड्या नक्की करून पहा. आणि जे काही थोड्याशा टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या पण नक्की तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर आता ह्या पद्धतीने असं आता हे वळून घ्यायचं आहे. बघा इथे पण थोडंसं लावून घ्यायचं आणि असं एकदम असं रोल बनवायचा आहे. एकदम घट्ट असा रोल बनवायचा आहे. बघा हे बघा या पद्धतीने असं एकदम घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे. बघा खूप सुंदर होतात ह्या वड्या. बघा या पद्धतीने आता मी बाकीचे रोलही बनवून घेते. तर आता एका ताटामध्ये ठेवून घेते बघा, आणि बाकी पण रोल बनवून घेते. मग तुम्ही 3 ते 4 पानं रोलमध्ये लावू शकता. या पद्धतीने आता बनवते. तर मग आता बाकीचे रोल बनवते तोपर्यंत ना गॅसवरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर माझ्याकडे स्टीमर आहे. स्टीमरमध्ये 1 तांब्याभर पाणी मी घालून घेतलं आहे आणि झाकण ठेवून आता याला एक उकळी काढून घ्यायची. तर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही कढई किंवा पातेल्यातही पाणी गरम करू शकता बरं का. आता बघा झाकण ठेवून ह्याला ना एक उकळी येऊ द्यायची, आणि उकळी येईपर्यंत आहे ना तोपर्यंत राहिलेला वड्या पण मी बनवून घेते, रोल बनवून घेते. तर आता माझे इथे रोल पण बनवून झालेले आहेत. आणि बघा स्टीमरमध्ये अशी जाळी येते, तर ही जाळीला मी आता तेल लावून घेते. तर तुमच्याकडे नसेल असं स्टीमर किंवा अशी जाळी तर तुम्ही जी चाळणी असते ना आपली, त्या चाळणीला असं तेल लावून घेऊ शकता. चाळणीमध्ये वड्या वाफवू शकता. कढईमध्ये ठेवून किंवा पातेल्यावरती ठेवून केलं तरी चालतंय. तर माझ्याकडे असं आहे स्टीमर, तर मी त्यातली ती जी मध्ये ताट असतं छिद्रावालं किंवा जाळी म्हणतो आपण त्याला तेल लावून घेतलं आणि त्यावरती वड्या ठेवून घेतल्या. तर माझ्या इथे ह्या 3 रोल झालेले आहेत. बघा अशा पद्धतीने मोठमोठे 3 रोल झालेले आहेत. आणि आता आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. तर आता हे मी वाफायला ठेवते. तर बघा इथे पाण्याला सुद्धा उकळी आली आहे आपल्या, आणि यामध्ये हे ठेवून आणि आपल्याला एक 15 ते 20 मिनिट आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत. तर बघा आता हे रोल मी वाफवून घेते. एक 10-15 मिनिट झाले की आपल्याला ते काढून चेक करून बघायचं आहे. बघा असं सुरीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे टूथपिक असेल तर टूथपिकने जरी चेक केलं तरी चालते. जर सुरीला पीठ लटकलं नाही तर आपल्या वड्या शिजलेल्या आहेत असं समजायचं, आणि जर पीठ चिटकलं तर अजून 5-1 मिनिट वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. आणि थंड झाल्यानंतर बघा या पद्धतीने वड्या आपल्याला अशा छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायच्या आहे. बघा या पद्धतीने अशा कट करून घ्यायच्या आहेत. तर थोड्याशा गार झाल्यावर कट करायच्या. गरम गरम जर कट केल्या तर त्या अशा थोड्या सुटतात. तर इथे माझ्या वड्यासुद्धा कट करून झालेल्या आहेत. त्यानंतर मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल घालून घेते. तर मैत्रिणींना इथं बघा तुम्ही ह्या वड्या आहे ना ज्या शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण मी इथे तव्यावर शॅलो फ्रायच करून घेत आहे. आपलं तेलही गरम झाले. 2-1 चमचे तेल घालून घेतले. मी वड्या पण याच्यावरती घालून घेत आहे. तर अशा पद्धतीने ह्या वड्या आपल्याला तव्यावरती घालून घ्यायच्या आहेत. आणि पुन्हा थोडंसं इथे मी तेल घालून घेणार आहे. बघा वरतून असं पुन्हा 1 चमचाभर तेल इथे मी घालून घेते.
आणि वड्या आपल्याला ना अशा उलटपालट करत दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. बघा या पद्धतीने खूप सुंदर होतात ह्या वड्या. तर मैत्रिणींनो, यामध्ये तुम्ही गुळ चिंचेचं कोळ घातलं तरी चालतंय. जर तुम्हाला आवडत असेल आंबट गोड तर तुम्ही घालू शकता, किंवा लिंबूही घातलं तरी चालतंय पिठामध्ये. आणि या पद्धतीने तुम्ही वड्या सर्व फ्राय करून घ्या. बघा अशा कलरही खूप सुंदर आलेला आहे, त्याचा सुवासही छान येतो आणि टेस्ट तर अप्रतिम होते. नक्की ट्राय करा अशा पारंपरिक पद्धतीच्या ह्या वड्या. तर बघा इथे आता फ्राय करून झालेल्या आहेत. बघा जवळून दाखवते, झाली की नाही सुंदर. तर आता एका ताटामध्ये मी काढून घेते. तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. म्हणजे तुमच्या कमेंटने ना असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळतं. बघा तर इथे सर्व वड्या आता मी तळून घेतलेल्या आहे आणि एका ताटामध्ये घालून घेतलेल्या आहे, सर्व केलेल्या आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली आणि ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन पोहोचेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग.